मग बघा इथं आता प्रॉब्लेम काय दिलेला आहे, y इक्वल्स टू tan x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथं फंक्शन दिलेले दोन फंक्शनचं डिवायडेशन केलेलं आहे. मग आता इथं डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं, इकडच्या बाजूला काय येणार आहे, dy बाय dx इक्वल्स टू dy dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार tan x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आता इथं दोन फंक्शनचा भागाकार आहे. ठीक आहे, म्हणजे दोन फंक्शनचं डिवायडेशन. मग आपल्याला यूज करायचं कोशंट रूल. मग कोशंट रूल काय राहतो, dy dx ऑफ u अपॉन व्ही. मग इथं काय येणार, u अपॉन व्ही जर असेल तर u तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह, व्ही तसाच यूचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx मायनस नंतरनं u तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार बघा, u म्हणजे काय इथं tan x आणि v म्हणजे काय 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग आता यूच्या जागेवरती u पुट करायचं, व्हीच्या जागेवरती v पुट करायचं. मग इथं येणार बघा या साईडला dy बाय dx ॲज इट इज इक्वल्स टू, आता या फॉर्म्युल्यानुसार v काय इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर, इथे येणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच dy dx ऑफ tan x मायनस u इंटू tan x इंटू dy dx ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच व्हीचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर काय इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर येणार. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं नाही. इथं काही जण काय करत्या, व्हीचा स्क्वेअर करते नाही. ठीक आहे, मग इथं dy बाय dx इक्वल्स टू, आता बघा इथे येणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू tan x. आता tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, dy dx ऑफ tan x. मग tan x चं काय येतं सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग आता इथं येणार सेक स्क्वेअर एक्स मायनस tan x इंटू 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग बघा आता इथं सेपरेट होणार डेरिव्हेटिव्ह. मग dy dx ऑफ 1 प्लस dy dx ऑफ एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरसाठी एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय होणार आणि 1 टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे. ठीक आहे, मग इथे येणार डिनॉमिनेटरला 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग आता बघा इथं पार्टिशन करतो. इथं खाली लिहिता येत नाही. ठीक आहे, मग बघा आता इथं dy बाय dx इज इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस tan x इंटू, आता बघा इथं 1चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये 0 प्लस, आता एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय होईल. मग इथं dy dx ऑफ एक्स रेस टू एन जर असेल तर काय होतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काय होईल 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1. ठीक आहे, मग 2 मायनस 1 यात 2 मायनस 1 काय येईल 2 मायनस 1 1च येणार आहे म्हणून ते तिथं पॉवर 1 राहणार आहे. ठीक आहे, अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. मग डिनॉमिनेटर काय 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, बघा इथं
dy by dx is equals to 1 plus x square into x square x minus tan x into, आता बघा 0 plus 2 into x raised to 2 minus 1 म्हणजेच काय येणार आहे ते 2 into x raised to 1 अपॉन डिनॉमिनेटर आपला ॲज इट इज. ठीक आहे, डिनॉमिनेटर काय आपला 1 plus x स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग इथे येणार dy by dx इज इक्वल्स टू, बघा आता इथं हे 1 plus x स्क्वेअर ॲज इट इज, मग इथे येणार आहे sec स्क्वेअर x मायनस आता 2x इंटू tan x अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज. बघा डिनॉमिनेटर काय आहे 1 plus x स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग हेच आपलं काय आलं फायनल आन्सर आलं, हेच काय आपलं आलं फायनल आन्सर. ठीक आहे, मग बघा आपण इथं काय केलं u इंटू व्ही रूल यूज केला आधी, काय u अपॉन व्ही रूल म्हणजेच क्वोशंट रूल यूज केला. मग क्वोशंट रूलनुसार काय आहे की पहिले 2 फंक्शनचा भागाकार दिलेला होता ते तुम्हाला समजलं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मग कोणता रूल यूज केला क्वोशंट रूल. बघा फंक्शन कसं दिलंय त्याच्यावरती डिपेंड राहील त्याला डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं. मग आता इथं u अपॉन व्हीचा फॉर्म दिसतोय म्हणजेच v इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार u म्हणजे tan x हे v म्हणजे 1 plus x स्क्वेअर आहे. मग याच्यामध्ये आपण पुट केलं, मग इथं आलं dy बाय डी एक्स इक्वल्स टू 1 plus x स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ tan x म्हणजे v इंटू डी बाय डी एक्स ऑफ u. ठीक आहे, मायनस त्याच्यानंतर डी यू बाय डी एक्स. ठीक आहे, इथं आलं tan x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 plus x स्क्वेअर अपॉन 1 plus x स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, कारण की व्हीचा स्क्वेअर सांगितलं आहे, व्ही म्हणजे काय इथं 1 plus x स्क्वेअर म्हणजे व्ही आहे आणि त्याचा स्क्वेअर म्हणजेच 1 plus x स्क्वेअर. ठीक आहे, 1 plus x स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्याच्यानुसार आपण इथं एक्सपान्शन केलं, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय येतं sec स्क्वेअर x येतं आणि 1 plus x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1चं सेपरेट प्लस डी बाय डी एक्स ऑफ x स्क्वेअरचा सेपरेट. मग 1 plus 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आला आणि प्लस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 into x raised to 2 minus 1 आणि इकडचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे ब्रॅकेटमध्ये sec स्क्वेअर x. ठीक आहे, मग आपण इथं 0 plus 2x raised to 2 minus 1 काय आलं 2x आलं आणि मग इंटू ते tan x ला मल्टिप्लाय झालं आणि मग आपण ते 2x पाठीमागनं लिहिताना समोर लिहिलं इथं. ठीक आहे, आणि मग फायनल आन्सर आलं डी बाय डी एक्स इक्वल्स टू 1 plus x स्क्वेअर इंटू sec स्क्वेअर x मायनस 2x इंटू tan x अपॉन 1 plus x स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आलं. असा प्रॉब्लेम जर आला तर 2 मार्क लिहिल.